आम्ही भारतीय न्यूज चॅनलच्या माध्यमातून आज मी या ठिकाणी एक विशेष बातमी देत आहे ती की महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाचे मुख्य समन्वयक आयुष्मान विठ्ठलदादा गायकवाड यांची सुकन्या प्रेरणाताई विठ्ठल गायकवाड उपासक सुमित यांचा मंगल परिणय तथा विवाह सोहळा 3 डिसेंबर 2025 रोजी अल्प बचत भवन पुणे 1 या ठिकाणी सायंकाळी 6 वाजता संपन्न होत आहे। या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावं अशी त्यांची एक मंगल भावना आहे। यासोबतच एक दुसरा प्रकल्प आयुष्मान विठ्ठलदादा गायकवाड यांनी या मंगल परिणयानिमित्त संकल्प केलेला आहे। तो संकल्प असा की ज्या पद्धतीने महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक उभं करत असताना 1 रुपया रमाईसाठी सर्वांच्या सहभागासाठी या अनुषंगानं लोकसहभागातून हा राष्ट्रीय स्मारक उभं केलं आहे। तद्वतच या स्मारकाचा या समितीचा दुसरा प्रकल्प म्हणजे रमाई विद्यार्थी निवास संकुल जो की देवरोड शीतळनगर येथे परिपूर्ण जात आहे। या प्रकल्पाअंतर्गत आतापर्यंत 1 कोटी खर्चाचा आराखडा हा जवळपास 60% पूर्ण झालेला आहे। सांगाडा आणि त्याचप्रमाणे विटाचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे। फक्त पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरती फरशी, टाईल्स, इलेक्ट्रिकल आणि वायरिंग आणि पाईपलाईन याचं जोड पूर्ण करून येत्या जून 2026 ते येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये विद्यार्थी तिथं प्रत्यक्ष ठेवण्यासाठी सुरुवात करणार आहोत। या संकुलामध्ये जे निराधार, सुशिक्षित, गरजू जे मुलं आहेत 6वी ते 12वीपर्यंत अशा मुलांचं मोफत शिक्षण, निवास, त्याचप्रमाणे भोजन याची मोफत सेवा करणार आहोत। अशा ह्या विधायक संकल्पाचा हा सुद्धा लोकसहभागातून बांधकाम चालू आहे। आतापर्यंत अनेक मान्यवरांनी, असंख्य देणगीदारांनी याला सहकार्य केलेलं आहे। तसंच विठ्ठलदादांचा या मंगल परिणयानिमित्त एक संकल्प आहे की माझ्या मुलीच्या लग्नासाठी जो येणारा जो बुके किंवा शॉल किंवा त्या ठिकाणी छोटीशी भेट यापेक्षा आपण जर आपल्या इच्छेनुसार दानपारमितेला लक्ष ठेवून जर आपल्या कमाईतील जो आपण तिथं आहेर म्हणून जे देणार आहात त्याच्यातला काही हिस्सा आपण रमाई निवास संकुलाच्या बांधकामासाठी जर सहाय्य केलात तर तो येणारा जो प्रकल्प आहे तो लवकरात लवकर पूर्ण होऊ शकतो आणि गरजू विद्यार्थ्यांनी तिथे राहण्याची सोय होऊ शकते। आपल्यासमोर या संपूर्ण माहितीचं पत्रक स्कॅनर इथं लावलेलं आहे। या स्कॅनरवरती आपल्या यथाशक्ती धम्मदान द्यायचे, त्याच ठिकाणी दान पावती ठेवली जाणार आहे, पावती पुस्तक तिथं ठेवलं जाणार आहे आणि ते पावती पुस्तक तिथं ठेवत असताना आपल्याला ज्यावेळेस जो काही धम्मदान द्याल त्या धम्मदानाची तिथं रीतसर पावती दिली जाणार आहे आणि स्कॅनरमार्फत आपण त्या बँकेत देऊ शकता किंवा रोख रक्कम तिथं देऊ शकता। एक विधायक संकल्प ठेवून दादांनी हा जो प्रकल्प जो संकल्पना केलेली आहे तो अत्यंत उदात्त हेतूने केलेली आहे। लोकांचा सहभाग त्या एका विधायक प्रकल्पासाठी जावं। मुलीचं लग्न तर अत्यंत चांगल्या प्रमाणे होणारच आहे, परंतु त्याबरोबर आगळा आणि वेगळा जो की आतापर्यंत इतिहासामध्ये काही ठराविक वेळेला घडत असतो तो इतिहास इथं घडवण्याचं त्यांच्या डोक्यात आलं। ते म्हणाले की मामा हे तुम्ही ही संकल्पना डोक्यात आहे ही आपण पूर्ण करूया। या अनुषंगाने या प्रकल्पात सहकार्य करावं या हेतूनं मी तिथला रक्षक म्हणा किंवा समन्वयक म्हणा, माझं नाव काशीनाथ हनुमंत सूर्यवंशी के सूर्यवंशी, मी तिथल्या प्रकल्पाचं संपूर्ण देखभाल पाहतो आहे। देवरोड सामाजिक संस्थेचा संस्थापक अध्यक्ष मी आहे। या अनुषंगाने अधिकृतपणे मी आणि विठ्ठलदादासुद्धा त्या कमिटीमध्ये आणि रमाईच्या या स्मारकाच्या माध्यमातूनच तो प्रकल्प होतो आहे, पूर्ण होतो आहे। या प्रकल्पाची जाणीव ठेवून आपण यथाशक्ती सहकार्य करावं ही एक मंगल कामना आणि मंगल इच्छा पूर्ण करतो आणि थांबतो। नमो बुद्धाय, जय भीम।